नमस्कार रसिक प्रेक्षक हो. माऊली कथाकथनमध्ये मी अर्चना रवींद्र शिर्के तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत दगडीवाडा भाग 35. शंकर आणि यमुनाचा संसार तसा हातावरचाच. रोज निर्ढळाचा घाम गाळल्याबिगर सांच्याला चूल पेटायची नाही. त्यातच एकुलता एक मुलगा, शेंडेफळ अनिलच्या शिक्षणाचा खर्च तो वेगळा. काटकसरीनंच संसार चाले. मानगौंडीच्या शिवारात दोघं नवरा बायको जो बोलवील त्या जमीनदाराकडं मजुरीनं जात. उज्ज्वलाच्या माहेरच्या परिस्थितीपेक्षा सासरची परिस्थिती सदन होती. सासरा मारुती नेहमी काही ना काही उलाढाली करी. दारासमोर लक्ष्मी होती. घरात अधूनमधून दूध तुपत होतं. हिवराच्या काहलीतल्या दाना गोट्याचा टेकू होता. त्यातच उज्ज्वलाच्या पगाराचा आणखी आधार मिळाला होता. घरात नेहमी पैसा खेळता राही. बचत काही नसली तरी खाऊन पिऊन सुखी होते. तसं माहेरही नव्हतं. सारं काही तोलून मापून मोजकंच. आई बाप कष्ट करायला आणि अनिल शाळेत गेला की उज्ज्वला घरी एकटीच राही. असंच एक दिवशी दुपारच्या वेळी उज्ज्वला घरात एकटीच बसली होती. भावी आयुष्याचा विचार करीत होती. मायबापाच्या घरी अख्खं आयुष्य कंठता येईल का? सासूनं तर घरातून जवळजवळ नाकारल्यासारखंच केलंय. उघडं फटांग कपाळ पाहिलं की लिंगा पिसाट जिभल्या चाटायला लागतात. उद्या गरवारपणातून मोकळं झालं की आप्पा आणि आई दुसरं लग्न करण्यासाठी टुमणं लावणारच. मेणाचं कुंकू पुसून शेणाचं लावण्यात काय मजा? या नशिबाला काय म्हणावं? नवऱ्याबरोबर फक्त 9च महिने राहतात. पुढचे आहे वपणाचे 5 महिने तो ऊसतोडणीला परमुलखात आणि आपण वाडीला. त्याच्या विरहात किती रात्री घालवल्या आणि जागवल्या. पोटातल्या गोळ्याच्या वाट्याला पुढं काय लिहून ठेवलं असन काळच जाणं. वसंतच्या आठवणी मनाला अस्वस्थ करीत असतानाच तिला रावशाची बी आठवण झाली. किती विचित्रपणा म्हणावा ह्या मनाचा. आता रावशाची आठवण का म्हणून यावी? आता तो नोकरीला लागून त्याचं लग्नही झालं असेल. एखाद्या लेकराचा बाप सुद्धा झाला असेल कदाचित. तो आठवत असेल का आपल्याला? का विसरला असेल? पहिलं प्रेम कोणी विसरतं का कधी? कुठं असन रावसाहेब आता? नोकरी करून ऐटीत जगत असेल तो. पण अशी अचानक त्याची याद काय यावी? तसा अधूनमधून तो डोकवायचाच मनात. अवचित, अचानक, मनात रुंजी घालून जायचा अगदी. बळवाच्या सरीसारखा. त्यानं माझ्यासाठी दीपक ससानेजवळ दिलेली चिठ्ठी अन त्याचा फोटो कुठं बरं ठेवलंय मी? हां, आठवलं. उज्ज्वलानं घरातली जुनी लाकडी पेटी उघडली. पेटीच्या अगदी तळाला जुन्यातले 4-5 जाडजूड ग्रंथ होते. त्यातल्या लाल कपड्याच्या बांधून ठेवलेला नामदेव गाथा ग्रंथ काढला. धूळ झटकून घेतली. हळूच कपड्याची गाठ सोडली. रावसाहेब नजरेसमोर दिसू लागला. उज्ज्वलाचं हृदय उगीच धडकायला लागलं. तिनं ग्रंथाच्या मागच्या बाजूला पेपर पॉकेटमध्ये ठेवलेली ती चिठ्ठी काढली. जुन्या आठवणी मनाभोवती तीव्रतेनं पिंगा घालू लागल्या. चिठ्ठीची गडी अलगद उघडली. मोठं बदामाचं चित्र काढलेलं. त्यामध्ये अगदी वळणदार हस्ताक्षरात मजकूर लिहिलेला. उज्ज्वलाची नजर चिठ्ठीतल्या एकेका शब्दावर थांबत थांबत पुढे सरकू लागली. प्रत्येक शब्द ती काळजीनं वाचू लागली. प्राणप्रिय उज्ज्वला, तुला अगोदरच सांगितल्याप्रमाणे मी तुझ्या घरी ठरल्या दिवशी ठरल्या वेळी आलो. परंतु तुझी भेट झाली नाही. तुझ्या घराला कुलूप होतं. शेजाऱ्यांकडून कळलं की तू तुझ्या घरातल्यांबरोबर बाहेरगावी गेली आहेस. माझ्या परीक्षेचा आज शेवटचा पेपर झाला. आनंदाची गोष्ट म्हणजे मला लगेचच केंद्र शासनाच्या अँटी करप्शन ब्युरो या डिपार्टमेंटच्या मुलाखतीसाठी जावे लागत आहे. परत आल्यानंतर लागलीच तुला भेटेल. उज्ज्वला, आता तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. योग जुळवून थोड्याच दिवसात तू माझ्या पेढीच्या घरात असशील. माझी उज्ज्वला, माझ्या हृदयाची मालकीन,
माझ्या घरी. कल्पनाच किती गोड. नाही, मी येऊपर्यंत फक्त थोडासा धीर धर. धरशील ना उजू? आता मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. फक्त तुझाच राहू. उज्ज्वलानं ती चिठ्ठी 2-3दा वाचली. तिची नजर फक्त तुझाच राहू या शब्दावर बराच वेळ खेळली आणि उज्ज्वला रावशाचे फोटोकडे एकटक पाहू लागली. तिच्या ओठांवर हलकंसं हसू उमललं. तिनं तिच्या साड्यांची बॅग उघडली. खूप आतल्या कप्प्यात साड्यांच्या अगदी खाली ठेवलेली ती अत्तराची बाटली हळूच काढली. झाकण उघडलं. सुवासानं घर दरवळलं. बाटलीतलं बरंचसं अत्तर उडून गेलं होतं. तळाला जरासं शिल्लक होतं फक्त. न वापरताच अत्तर संपून गेलं. उज्ज्वला त्या अत्तराच्या बाटलीकडे एकटक पाहू लागली. तिला त्या बाटलीत रावशा दिसू लागला. त्यानं हातावर गोंदलेली ती 3.5 अक्षरं दिसू लागली. उज्ज्वला. पेढीची जत्रा आणि जत्रेतला रहाट पाळणाही दिसू लागला. आणि तितक्यात दाराबाहेर धपकन सरपण टाकण्याचा आवाज आला. उज्ज्वलानं घाईनं ती बाटली तिच्या बॅगेत पुन्हा ठेवून दिली. रावशाच्या फोटोसह चिठ्ठी नामदेव गाथा या ग्रंथाच्या मागच्या बाजूला पेपर पॉकेटमध्ये पुन्हा जशीच्या तशी ठेवली. ग्रंथ पुन्हा पटकन लाकडी पेटीत त्याच जागेवर ठेवला. आता उज्ज्वलाच्या ओटीचा घेर चांगलाच वाढला होता. घरातली मंडळी तिला तळहाताच्या फोडासारखं जपत होती. शंकरतात्यानं 4 माचवे अन सूम आणून बाज ठोकून अन इनून घेतली. शेकडाभर गवऱ्या विकत घेऊन घरातल्या एका कोपऱ्यात रचून ठेवल्या. यमुनाबाईनं गावातली सुईण जिजा म्हातारीला आगाऊ वर्दीच देऊन ठेवली. जिजाई, माझी धाकली पोर आडल्याली हाय. दिस भरत आलेत. रात्री बेरात्री कधी बी याची तयारी ठेव. मग म्हणशील सांगितलं नाही म्हणून. उज्ज्वला घरात नुसती बसून राहत नव्हती. तिला झेपतील ती कामं आई नको नको म्हणतानाही हळूहळू करीत राही. माणूस गोड नसतं, त्याचं काम गोड असतं. उज्ज्वलाचे दिवस भरायला पुढे 8-10 दिवस राहिल्यानंतर यमुनानं मजुरीला जाणं बंद केलं. पायलट करीन पोरगी. कशाची कमी नको म्हणून सुईणीला विचारून लागणाऱ्या सगळ्या चीजवस्तू हाताशी करून ठेवल्या. एक दिवशी ऐन मध्यरात्रीच्या भरात एक झोप आल्यानंतर उज्ज्वला लघवीला उठली. मोरीत लघवी करीत असताना तिच्या ओटीत हलकीशी कळ उठली. ती लघवी करून ओटीचा घेर सांभाळीत हळूहळू येऊन तिच्या अंथरुणावर बसली. उज्ज्वलानं आईला उठवलं नाही. शितीवरचा दिवा हलक्याशा हवेनं डुलत डालत मंदपणे तेवत होता. घराबाहेर घडीवरच्या चंद्राचा शीतल चांदणं लकाकत होतं. रातकिड्याचं किरकिरणं अखंड सुरू होतं. गावात कुठंतरी अचानक कुत्र्यांचा कल्ला ऐकू येत होता. मधूनच एखादं कुत्रं लांब सुरवटीत इवळत होतं. यमुना आणि उज्ज्वला एकाच गोधडीवर झोपल्या होत्या. शंकरतात्या अनिलला घेऊन नव्यानंच इनलेल्या बाजावर झोपला होता. उज्ज्वलानं पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, पण तिला पुन्हा लघवीला जावंसं वाटू लागलं. पुन्हा ओटीत हलकीशी कळ उठली. ती उठून बसली. पैलट करीन ती, हे सारं तिला अनाकलनीय होतं. वेळ येऊन ठेपल्याचे संकेत तिला कसे कळणार? उज्ज्वलाला राहावेना. तिनं आईला उठवलं. यमुना भर झोपीत होती. ती उठून बसली. लुगडं नीट केलं. अस्ताव्यस्त झालेले केस सावरीत पिळा देऊन आंबाडा घालीत तिनं उज्ज्वलाला विचारलं, काय ग बाय, काय झालं? आई, पोटात कसं नुसं होतंय. सारखं लघवीला जावंसं वाटतंय. कळ उठायला लागली, उज्ज्वला म्हणली. यमुना काय समजायचं ते समजली. ती घाई गडबडीनं उठली आणि नवऱ्याला जागं करू लागली. आव ऐकलं का? उठा, उजूची येळ आली. जिजाईला घेऊन या. यमुना नवऱ्याला तो झोपीत असतानाच म्हणली. तसा शंकरतात्या तटकन उठला. त्यानं तोंडावर पाण्याचा शिपका मारला, पायतान घातली आणि कंदील हातात घेऊन जिजाईच्या घराकडे निघाला. यमुनाला तसा थोरल्या लेकीच्या बाळणपणाचा अनुभव होता. तिनं माचव्यावरच्या गुठड्यातून 2 जुनी लुगडी काढली. ती टर फाडून 6-7 तडपं केली. घराच्या एका सांदीला टिकावून खंदून आणि फावड्यानं माती उपसून न्हाणी बनवली. कादबोळ शोधून ठेवला. चूल पेटवली. चुलीवर मोठ्याशा पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं.
उज्ज्वलाच्या ओटीत कळावर कळा उठू लागल्या. वेदनांनी मेंदूला झिंझिण्या येऊ लागल्या. साऱ्या अंगाला एक अनामिक पीळ बसू लागला. यमुना अधीर होऊन जिजा म्हातारीची वाट पाहू लागली. उज्ज्वलाची पाठ आणि मांड्या हलक्या हातानं चोळू लागली. उजू, बाई धीरानं घे, जराशी कळ सोसावीच लागन, यमुना लेकीला धीर देत म्हणली. आणि तितक्यात दाराबाहेर चपलांचा आवाज झाला. सुईण आली. शंकर तात्यानं अंगणात गोधडी टाकली. अर्धवट झोपीतच अनिलला उठवलं आणि घराबाहेर अंगणातल्या गोधडीवर झोपविलं. यमुनाचं घराचं दार लावून घेतलं. आता उज्ज्वलाला ओटीत कळावर कळा उठू लागल्या. ती जोर जोरानं सुस्कारे सोडू लागली. मोठमोठ्यानं कणू लागली. आय आ हुस, अगं आई ग आ आ. उज्ज्वलाच्या अंगातून घाम निथळू लागला. जिजा म्हातारी तिच्या सुईणपणाचं कसं पाण्याला लावू लागली. तिनं एका जुन्या चांदीची चुंबळ केली, ती पाटावर ठेवली. उज्ज्वलाला भिंतीला पाठ लावून पाय फाकून पाटावरच्या चुंबळीवर बसवलं. ओटी हलक्या हातानं दाबीत चापू लागली. बाळाची पोटातली पोझिशन कशी हाय याचा अंदाज घेऊ लागली. टाळूकडून हाय का पायाळू हे तपासू लागली. उज्ज्वलाचं कन्हं नि वरडणं सुरूच होतं. जिजा सुईणीला हे तसं नेहमीचंच. ती उज्ज्वलाला वरडत होती, कधी समजावीत होती. दरवाजा बंद होता. शंकर तात्या अंगणात झोपलेल्या अनिल शेजारी बसून घरातला कानोसा घेत होता. त्याला लेकीची काळजी लागली होती. त्याच्या मनपटलावर लहानपणापासून ते विधवा होईपर्यंतची उज्ज्वला सरसर सरकत होती. तिन्ही लेकरात उज्ज्वला दिसायला उजवी आणि हुशारही. तिच्याच नशिबी असे दिवस यावेत. शंकर तात्याला उज्ज्वला मोकळी होण्याची जितकी चिंता होती तितकीच तिच्या पुढच्या आयुष्याची. माय बाप कोणाच्या आयुष्याला पुरणार. शंकर तात्या चित्तागती होऊन विचार करीत होता. घरातला कानोसा घेत होता. रात्र पुढे सरकत होती. यमुनानं दिव्याची वात मोठी केली. जोडीला कंदिलाचाही उजेड होता. चुलीवर पाणी तापत होतं. उज्ज्वला धापा टाकीत आणि मोठमोठे सुस्कारे सोडीत कण्हत होती. तिची छाती जोर जोरात वर खाली होत होती. उराचा कोट होत होता. मोठी कळ उठली की वरडत होती. घशाला कोरड पडली होती. ती प्यायला पाणी मागू लागली. सुईणीनं फक्त 2च घोट पाणी दिलं. अगं गप्पना, का साऱ्या गावाला जागी करतीस काय, सुईण मोठ्यानं ओरडून उज्ज्वलाला म्हणली. ती त्या ऐकण्याच्या मनस्थितीत मुळी नव्हतीच. वेदनांनी तिच्या मेंदूच्या तारा तटातट तुटत होत्या. सुईण नवजात कवळ्या जीवाला माय अंगातून हळूहळू मोकळी करीत होती. यमुना सुईणीच्या हाताखाली तिला काय हवं ते पटापट देत होती. दुसरीकडे लेकीला धीर बी देत होती. पहाटेचा कोंबडा आरवला आणि बाळानं टाहू फोडला. एका जीवातून दुसरा जीव जन्माला आला. नव्या जीवाचं एका विश्वातून दुसऱ्या विश्वात आगमन झालं. उज्ज्वलानं सुटकेचा मोठा निश्वास सोडला. ती अगदी निश्चित पडली. शरीरात अजिबात शक्ती उरली नव्हती. जीव हेंबाळून गेला होता. अंगात अचानक खूप मोठी पोकळी निर्माण झाली असं तिला वाटू लागलं. शरीर अगदीच हलकं वाटू लागलं. जिजा म्हातारीनं गरम पाण्यात उकळलेल्या धारदार विळीनं एका झटक्यात कचकन नाळ कापून गच्च गाठ मारली. एका जीवापासून दुसरा जीव वेगळा झाला. बाळाच्या बेंबीजवळच्या नाळालाही घट्ट गाठ मारली. उगवतीची दिशा उजळू लागली. लेकराला हातात घेत सुईण मोठ्यानं म्हणली, शंकरा, साऱ्या गावाला बर्फी वाट. शंकरला समजलं उज्ज्वलाला मुलगी झाली. सुईण म्हणली असती लाडू वाट म्हणजे समजायचं मुलगा झाला. शंकर आकाशाकडे पाहत हात जोडून परमेश्वराच्या पाया पडला. देवा म्हसुबा, तुझा आभार. पोरीला सुखासुखी मोकळं केलं र बाबा. त्याचं ओठ फुटफुटलं. 5-10 मिनिटांनी उज्ज्वलाच्या ओटीत आणखीन 2-3 कळ्या उठल्या. ओटीतलं पाणमुठणी जळमट बाहेर आली. यमुना आणि सुईणीनं ती न्हाणीत पुरली. आता तिला अगदीच हलकं हलकं वाटत होतं. शांत पडून राहावंसं वाटत होतं. अंग थंडगार झालं होतं. तोंडाला कोरड पडली होती. ओठ सुकून गेलं होतं. केस नि कपड्यांचं तर भानच नव्हतं. यमुनानं उज्ज्वलाला कोमट पाण्यानं स्वच्छ करून
तिचं कपडे बदलून हळूच उठवून बाजावर झोपवलं. घरात वैससा वेगळाच दर्प उदाटला होता. यमुनानं सुईणीच्या सांगण्यानुसार उज्ज्वलाला कपभर कोरा चहा पाजला. नवजात अर्भक टाव फोडू लागला. इवले इवले हातपाय ताणू लागला. त्याला भूक लागली होती. ही भूक त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पिच्छा पुरवणार होती. ही तर नांदी होती. आता त्याला आयुष्यभर भुकेच्याच मागं धावायचं होतं. हीच या नवीन जगाची रीत होती. यमुनानं बाळालाही स्वच्छ पुसून उज्ज्वलाच्या कुशीत दिला. बाळानं उज्ज्वलाच्या स्तनाला स्पर्श केला आणि तिचं संपूर्ण अंग शहारलं. अंगभर झंकार उठला. मनाला होणारी ती जाणीव शब्दातीत होती. मातृत्वाची पहिली अनुभूती कल्पनातीतच. दोन्ही स्तन ताठरली होती. पान्हा दाटला होता. पोट फुट अन माय सुट म्हणतात ते ह्यालाच ना. खरंच कोणत्याही स्त्री जीवाला माता होण्यासाठी किती मोठ्या दिव्यातून जावं लागतं. काय झालं आई? उज्ज्वलानं आईला हलक्या आवाजात विचारलं. लेक झाली लेकी तुला. यमुना एवढंच बोलली आणि उज्ज्वलाचे ओठ पुटपुटले. माऊली. तिला नवऱ्याची तीव्रतेने आठवण झाली. तिच्या मनात वसंतशी त्या रात्री झालेल्या संवादाची उजळणी सुरू झाली. नवरा मरणोत्तरी जिंकला होता. त्याला लेकच तर हवी होती. पण बाजी मीच मारणार. उज्ज्वलाला वसंतचे हळूच कानात पुटपुटलेले शब्द आठवले. खरंच बाजी त्यानंच मारली. तिच्या डोळ्यातून आसवं निखळले. लेकीला मातृत्व मिळालं पण पितृत्व नाही. उज्ज्वलाच्या नवऱ्याचं स्वप्न पुरं झालं होतं. त्याची मनोकामना पुरी झाली होती. पण लेकीचं मुख पाहायला आणि तिचं कौतुक करायला ती येण्याआधीच तो या सृष्टीतून कायमचा निघून गेला होता. नियतीनं त्याला लेकीचा पहिला टाहूही नाही ऐकू दिला आणि तिच्या पैंजणांचा आवाज, तिचे बोबडे बोल उज्ज्वलाच्या उरात कडावर कड उठत होते. हुरदळून दाटून आलं होतं. ती पडल्या पडल्या सुंके देत होती. रडत होती. तिचे आसवं कानांकडे वगळत होते. यमुना तिला उगी करण्याचा प्रयत्न करीत होती. बाई, नशिबाचे भोग कुणाला चुकले. यमुना पुटपुटली. उज्ज्वला आईला मनातलं सारं सांगू बी शकत नव्हती. सुईणीचं काम झालं. यमुनानं तिच्या ओटीत शेरभर गहू, शेरभर जोंधळं, अर्धा शेर तांदूळ आणि 150 रुपये घातला. जिजासूईन यमुनाला काही सूचना देऊन निघून गेले. उगवतीला प्रकाशाचे धुमारे फुटू लागले. मंदिरात घंटा वाजू लागली. पाठोपाठ मशिदीतली अजान ऐकू येऊ लागली. जणू ती दोन्ही श्रद्धास्थळं उज्ज्वलाच्या लेकीचं स्वागतच करीत होती. उज्ज्वलानं मनोमन ठरवलं. लेकीचं नाव माऊलीच ठेवायचं. वसंताची माऊली. तिचं नाव घेताच त्याची आठवण व्हावी म्हणून. तो कवळा जीव आईच्या स्तनातलं कवळं दूध चुटू चुटू पिऊ लागला. मशिदीतल्या मौलानं मोठ्यानं ओरडून परवरदिगाराचा पुकारा करू लागला. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला मुहम्मद उर रसूलुल्लाह, हय्या अलस सलह, हय्या अलह फलह.